नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इयत्ता 9वी प्रकरण पहिले संच याची सुरुवात आपण पाठीमागच्या तासाला कालच्या तासाच्या वेळी केली होती. केली होती, बरोबर ना? संचाची ओळख, त्याचा व्यावहारिक सहसंबंध कसा आहे, संच कसा लिहायचा याची ओळख पहिल्या 5 उदाहरणामधून पहिले 4 उदाहरणं तुम्हाला सोडवायला सांगितली होती. 5वा एक प्रश्न आपण थोडंसं ओरली बघूया आणि मग आपण पुढे जाऊया, चालेल ना? ओरली म्हणण्यापेक्षा 5वा प्रश्न समजावून घ्यावा लागेल, होय की नाही? थोडंसं वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे. काय आहे बघूया. पद्धती वेगळी, गणित किंवा विज्ञान एका सिस्टीमवर आधारित असतात, ती सिस्टीम फॉलोअप करायची आहे. महिरूपी कंसच पाहिजे. आता पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. कोण सांगते बघूया, काय काय घटक दिलेत रे ते जे आहेत ना त्या संचाचे. हा संच कोणत्या पद्धतीत दिला आहे बघा तो. जसं काय दिले बघा, 1 4 9 बरोबर, 16, ह्याच्या पुढं काय येईल बघा, 25 36, असं करत करत 49 आहे, त्यानंतर 64 आहे, 81 आहे आणि 10 आहे, 100 आहे. हे काय आहेत, 1 2 3 4 या संख्यांचे काय आहेत सांगा बरं, वर्ग आहेत ते. संचांची त्यांनी यादी केल्या. तर याचं तुम्ही गुणधर्मामध्ये कसं मांडाल, थोडंसं नवीन पद्धत, म्हणजे थोडंसं सिस्टीम पद्धत, म्हणजे थोडंसं आपण हाय लेवलला, थोडंसं उच्च स्तर पातळीचा आपण विचार करूया. ह्याला म्हणतो कसली घटक प्रत्यक्षात यादीने दिलेले आहेत आणि ह्याला यादी पद्धतीने हा घटक मांडला आहे. आता याचं गुणधर्मामध्ये रूपांतर करायचं आहे, हे त्यांनी काम सांगितले. आता ही एक पद्धती जरा पहिल्या 1-2 गणितामध्ये नीट समजून घ्या. ही पद्धती काय आहे, तर हे काय आहे, तर हे संख्यांचे वर्ग आहेत. लिहिण्याची एक पद्धत बघायची, संख्यांचे वर्ग आहेत. हे काय करत चाललं ह्याच्या पुढचं पण तुम्ही सांगू शकता, पण त्यांना इथंपर्यंतच पाहिजे. ह्याच्या पुढं काय येईल हेही तुम्हाला माहिती आहे. जरा बुद्धिमत्ता वगैरे ह्याचा अभ्यास असणाऱ्या मुलांना तर हे पटपट होऊन जाईल. हे संख्यांचे वर्ग आहेत, 1 ते 10 संख्यांचे ते वर्ग आहेत. गुणधर्मामध्ये कसा बांधून ठेवता येईल हे आहे तसंच. एक्स असे की, ही रेषा म्हणजे एक रेषा आहे बघा, एक्स असे की, एक्स हे किंवा तुम्ही कोणतंही चल वापरू शकता तिथं. एक्स हे काय आहे बघा, एक्स हे कुणाचा तरी वर्ग आहे, कुणाचा तरी वर्ग आहे म्हणून एवढ्यावर हे उत्तर सांगून चालणार नाही आपल्याला. आता हे एन वर्ग, एन म्हणजे 1 2 3 4 अशा किमती घ्यायच्या असतात. एन वर्ग म्हणजे इथं एकदा 1 घ्या, 1चा वर्ग आहे, 2 घ्या, असं. मग हे एवढ्यावर पण लिहून आपल्याला चालणार नाही. मग ह्या संख्येची सुरुवात कुठनं झाली बघा, हा जो एन आहे हा एकापासून सुरुवात झाली. इट बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर. इथली जी संख्या आपण घेतोय ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. थोडं अवघड अजिबात नाही. ह्या नैसर्गिक संख्येच्या घ्यायच्या, शून्यापासून सुरुवात झाली नाही आहे म्हणून बिलॉंग्स टू. पण ह्यात 121ला जागा नाही, म्हणजे आपल्याला थांबलं पाहिजे. कुठं थांबायचं हे पण इथं लिहायला पाहिजे. इथला जो एन आहे तो आपल्याला असा बांधून ठेवायला पाहिजे, एन इज लेस दॅन, कोणापेक्षा लहान करूया सांगा बरं, 11पेक्षा लहान आहे, बरोबर, 11पेक्षा लहान आहे. आता काही संबंध तुम्हाला माहिती असेल, समजा इथं 10 लिहिलं, 10पेक्षा लहान म्हटलं असतं तरी 81वर थांबायला पाहिजे होतं. तसं तुमचं समजा तुम्ही इथं 10 लिहिणार असाल तर इथं बरोबर चिन्ह असं दिलं तरी चालतं बघा. 11 लिहिलं तरी बरोबर चिन्हाची गरज नाही. आता ह्याचा अर्थ काय झाला, ही नैसर्गिक संख्या 10च्या पेक्षा लहान सर्व आणि 10 इतकी असं लिहिलं तरी बरोबर, किंवा हे तुम्ही नको असेल तुम्हाला तर इथं 11 लिहिलं तरी बरोबर, असं लिहिलात तरी पण चालेल. हेही उत्तर बरोबर आहे. किंवा तुम्हाला असं लेस दॅन असं लिहायचं असेल तर इथं इक्वल टू असं, ज्यापेक्षा लहानसुद्धा आणि समानसुद्धा असं लिहिणार असाल तर इथं 10 चालेल. समजलं सगळं ना? बघा परत आणखीन एकदा. एक्स असे की, एक्स आहे एका संख्येचा वर्ग आहे, एका संख्येचा वर्ग ते आपण एन वर्ग म्हटलं. पण त्याला कंडिशन आहे, त्याची सुरुवात ही नैसर्गिकापासून करा. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 2 3 4 5 6 7 आहे. आणि थांबा कुठे जाऊन, थांबा कुठंपेक्षा 11पेक्षा लहान संख्येवर जाऊन थांबा. 11पेक्षा लहान संख्येवर 11 121ला इथं घेऊ नका, असं करा. किंवा 11पेक्षा लहान आणि 10 इतकं घ्या असं म्हटलं तरी चालेल. आलं लक्षात? पाठीमागचं पुस्तकातलं पाठीमागचं उत्तर आणि तुम्ही तुमच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊन समजून घ्या. असं लिहिलं तरी चालतं किंवा असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, असं लिहूया आपण, लेस इक्वल. समजलं सगळ्यांना? ही यादी होती आणि त्याला गुणधर्म म्हणायचं. आलं लक्षात? ठीक आहे, हे पहिलं उदाहरण होतं. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितले बघा त्यांनी, बी हा संच कसा दिला आहे बघा, त्याची यादी दिली आहे त्यांनी आपल्यासमोर. यादी काय 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 घटक आहेत त्या यादीमध्ये, 6 आहे, 12 आहे, 18 आहे. सांगा पाहूया, हे काय संख्या दिसायला तुम्हाला? मगाशी म्हटलं ते सगळं कोणाचा तरी वर्ग दिसायला नाही का? हे काय दिसायला सांगा?
हां बरोबर, अगदी बरोबर. हां हां. आता आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे काही मुलं म्हणाली हे 6चं काय आहे, 6चा पाडा आहे, 6चं टेबल आहे, 6चे मल्टिपल आहे. बरोबर आहे. 6चे मल्टिपल आपण पाडा म्हणत असताना हे 48 पुढं त्याच्या पुढचं येणार आहे, त्याच्या पुढचं येणार आहे. हे मल्टिपल हे पण थांबत नसतात ना कंटिन्युअसली. आपण आपल्या सोयीसाठी टेबलमध्ये ते 10पर्यंत करून ठेवलेलं असतं किंवा पाडे म्हणण्याची एक पद्धतीमध्ये 10पर्यंत आपण जातो, किमान 10पर्यंत. 6 गुणिले 11 66 पण असतं त्यात, पण आपण त्याला टेबल असं म्हणतो. आता ह्याच्याबद्दल जरासं पुन्हा तुमची मतं सांगा, बघूया काय म्हणता येईल याला. हे असं आहे का. आता इथं वर्ग नाही आहे, आता काय सांगा, टेबल आहे. आता टेबल किंवा पाढा किंवा पट ह्या 6च्या पटीमधल्या संख्या आहेत. ही कशी संख्या आपल्याला बसवता येईल बघा. 6 एके 6 आहे, 12, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. 6 9 54 आहे का, 6 10 60 आहे का, त्याचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे त्या सारणीकडं बघितल्यानंतर, त्या गुणधर्म पद्धतीकडे बघितल्यानंतर नेमकं करेक्ट तेवढेच घटक आले पाहिजेत. एक घटक कमी होता कामा नये, एक वाढता कामा नये. 10पेक्षा लहान आणि 10ची समान किंवा सरळ 11पेक्षा लहान घ्या. ओके. आता इथं करूया. हे बी ह्या संख्या संचामधले जे घटक आहेत, बी ह्या संख्या संचामधले जे घटक आहेत ते असे आहेत. एक्स असा की एक्स बरोबर 6चे टेबल आहे, 6ची पट आहे, पट 6n, 6 गुणिले n, यांचा वर्ग आणि 6 गुणिले n. याचा अर्थ असा झाला, 6 एकदा 1 घ्या, 6 एके 6, एकदा 6 दोन्ही 12, यांच्या ठिकाणी 3 घ्या, 6 त्रिक 18, यांच्या ठिकाणी 4 घ्या, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 यांच्या ठिकाणी 6 घ्या, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. n म्हणजे बदलत चला, एकदा 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, म्हणजे हे येतील. पुन्हा ही कंडिशन आहे बघा इथं. हे कुठनं सुरुवात आहे सांगा बरं. हां, सेट ऑफ नॅचरल नंबर्स n, नैसर्गिक संख्यांची ओळख मागच्या तासाच्या वेळी पण आपण केलो आहे. तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 2 3 4 5 6 7 8 अशी कंटिन्यूस होत असते, नाही का. हे झालं याचं उत्तर. पुन्हा अजूनही सगळेच असं घेतलं तर हे सगळेच टेबलमध्ये सगळे आले असते, 600 वगैरे आले असते, न संपणारा आले असते ते. पण ह्याला तर बांधूया आपण. कुठंपर्यंत जायचं. हा जो n आहे तो कुणापेक्षा घेऊया, 6 8 48. तुम्ही लेस दॅन 9 म्हटला तरी चालतं, किंवा अजून एक पर्याय काय, इथं जर हे चिन्ह घालणार असाल समानतेचं तर 8 घेतला तरी चालतं. लेस दॅन 9, 9च्या अलीकडे जाऊन थांबा. बघा परत आणखी एकदा. 6 एके 6 घ्या, 6 दोन्ही 12 घ्या, 6 त्रिक 18 घ्या, 6 चौक 24 घ्या, 6 पंचे 30 घ्या, 6 8 48 घ्या, 6 7 42 घ्या, 6 6 36 घ्या, 6 8 48 घ्या. पण 9पेक्षा लहान नैसर्गिक संख्येवर थांबा. आता 9चा विचार करू नका, बस. डेफिनेटली त्याला तसा अर्थ आला, म्हणून ह्याला म्हणायचं ह्याची यादी आणि ह्याला म्हणायचं याचं गुणधर्म. आलं बाळांनो लक्षात. ओके, पुढे जाणार होतो आपण. आता पुढचाही प्रश्न थोडासा वेगळा आहे. म्हणजे ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला अजून झाले नव्हते आणि म्हणून मनामध्ये शंका राहायला नको, म्हणून आपण जरासा हा प्रश्न परत घेणार होतो. म्हणून काल गडबड व्हायला नको म्हणून पाठीमागच्या तासाच्या वेळेला हा एक स्पेशली तास आपण घेणार आहोत, त्याची ओळख, आणि मग आपण पुढच्या अभ्यासकडे जाणार होतो. हा भाग असा होता. बघा जरासं पुढचा प्रश्न काय आहे, जरासं वेगळं पण आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही नाही अजून शिकलात किंवा ते नाही आले ते तुम्हाला ते माहिती असावेत की कसे मांडणी करायची त्याची. हां, तिसरा संच आहे सी आणि त्याचे घटक काय दिलेत बघा. एस आहे, एम आहे, त्यानंतर काय आहे रे, आय आहे. विज्ञानच्या 8वीमध्ये असताना याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा वगैरे असे प्रश्न तुम्ही शिकलेले आहात. हे SMILE स्माईल असे लिहिलेले आहेत, असं हे आहेत. काय म्हणता येईल आता सीच्या बाबतीमध्ये. तुम्ही नेहमी एक्सच घ्यायला पाहिजे असं नाही. वाय असा की वाय हे काय म्हणूया सांगा. नवीन आहे थोडंसं, मी सांगतो. या शब्दातील अक्षर, हा शब्द, या शब्दातील अक्षर, या शब्दातील अक्षर, अक्षर आहे असं लिहूया. या शब्दातील ते अक्षर आहे. बघा बरं, या शब्दातील अक्षरांचा संच लिहायला तुम्हाला याचं
या शब्दातील अक्षर हे गुणधर्म पद्धत झाले. त्याची यादी बनवायला सांगितलं तर आपण काय काय घेणार? पहिल्यांदा यस घेणार, स्वल्पविराम, यम घेणार, आय घेणार, यल घेणार, ई घेणार. सोपं आहे की नाही सांगा बरं? निश्चित सोपं आहे. ओके. त्यानंतर डी आपण जरा तोंडी समजावून घेऊया. काय लिहिले बघा? सगळ्यांचा पहिलाच बघा बरं. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. काय आहेत हे? काय आहेत सांगा? हे माहिती आहेत सगळ्यांना? हां, तुम्ही तिथंही अक्षर बदला, नाव बदला, काही म्हणा. वायच्या ऐवजी झेड घ्या. झेड हे काय म्हणूया बाळांनो सांगा बरं? आठवड्यातील वाराचे नाव आहे किंवा आठवड्यातील तो दिवस आहे. आठवड्यातील वाराचे नाव आहे किंवा तो आठवड्यातील दिवस आहे असं म्हणता येईल. आलं लक्षात? पुन्हा 5व्या प्रश्नामध्ये पण एक दिले बघा त्यांनी. 5व्या प्रश्नामध्ये ह्यातल्याच 5वा प्रश्न, 5वा उपप्रश्न एक्स हा संच लिहायला सांगितला आहे आणि त्याच्यामध्ये काही अक्षरं पुन्हा लिहिलीत बघा या स्माईलसारखंच. हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे, तुम्ही हे सोडवू शकाल, हो की नाही? AET असे अक्षर दिलेत. काय म्हणूया सांगायचं उत्तर? एक्स हा संच, वाय हे असे की कुठल्या याला अर्थपूर्ण झालं. तुम्हाला पडशी लक्षात द्यावं. तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडकं टी ह्या शब्दातील अक्षर म्हणू शकता किंवा EAT इट हा म्हणू शकता किंवा आहेच घेऊ शकता. काय म्हणूया सांगा? अर्थपूर्णता असावं, थोडंसं जरा अर्थ असावा. आता तुम्हाला जे आवडेल ते. मला आता चहा आवडतो, टी, मग मी काय लिहिणार? वाय हे असे की टी ह्या शब्दातील अक्षर आहे. आलं लक्षात? असा हा पहिला अभ्यास. यादी पद्धत म्हणजे काय, गुणधर्म पद्धती म्हणजे काय, काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये यादीचं गुणधर्माचं यादीमध्ये जायचं आहे असा भाग होता. आता पुढील अभ्यासामध्ये जाण्यासाठी आपल्याला काही विशेष गोष्टींची ओळख असायला पाहिजे. मी आता काही गोष्टी तोंडी सांगणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमच्या चांगल्या मुलांचं लक्षण असं आहे, मी हे जे सांगतो आहे इथं एक 4 संबोध सांगणार आहे. ते संबोध तुम्ही स्वतः ऐकणार आहात शांतपणे आणि त्यानंतर ते वहीत लिहिणार पण आहात. काय काम आहे बघा? तुम्ही हे 4 प्रकारचे संच म्हणजे काय हे आपण पुढच्या अभ्यासासाठी आपल्याला लागणार आहे. विशेष करून गणित भाग 2 मध्ये गणित भूमिती इयत्ता 9वी आणि 10वी यामधला प्रत्येक अभ्यास शिकताना तो अभ्यास कोणत्या गुणधर्मावर आहे, कोणत्या ज्या रिलेशनशिपवर तो अवलंबून राहतो ते संबोध अगोदर क्लिअर झाले पाहिजेत. गणित सोडवणं, डायरेक्ट गणित सोडवायला गेला की तुम्हाला ती डोकेदुखी आहे. त्या उदाहरण संग्रहाच्या अगोदरची पार्श्वभूमी माहिती असायला पाहिजे. काय अगोदरची पार्श्वभूमी आहे बघा, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं. मी आता 4 प्रकारचे संच इथं लिहून ठेवणार आहे. त्याची व्याख्या तुम्ही स्वतः लिहिणार आहात. व्याख्या आणि एक उदाहरण तुम्ही स्वतः लिहिणार आहात. काय पाहिजे बघा? आता मी हे तोंडी सांगणार आहे, फळ्यावरती लिहित बसणार नाही आहे. हे संचांची ओळख तुम्हाला अभ्यास 1.2 करिता आपल्याला हा भाग माहिती असायला पाहिजे. सगळ्यांनी लिहिणार आहात. कुठल्या व्याख्या आहेत बघा बरं? ह्या 4ही व्याख्या आता नाही लिहिणार आहेत. हे 4ही व्याख्या तुम्ही लिहिणार आहात. एक घटक संच म्हणजे काय? 2 रिक्त एम्प्टी सेट, सिंगल टोन सेट, रिक्त नल किंवा एम्प्टी म्हणजे रिकामा, रिक्त संच. त्याच्यानंतर 3रं वाक्य शांत संच, फायनाईट शांत संच. तुमचं घरचं जे काम आहे आजचं त्या कामामध्ये तुम्हाला अनंत इनफायनाईट. मी याची व्याख्या तुम्हाला समजावून सांगतोय. इनफायनाईट संच आणि ह्याची डेफिनेशन जी आहे, तुम्ही कधी परीक्षेमध्ये याची व्याख्या लिहा असा प्रश्न येत नाही आहे, पण त्याचा डेफिनेट अर्थ काय आहे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे विथ एक्झाम्पल. म्हणजे पुढची उदाहरणं सोडत असताना आपल्याला बिलकुल त्रास, सराव संच 1.2 सोडत असताना आपल्याला त्याला बिलकुल त्रास होणार नाही. एक घटक संच नावातच त्याचं उत्तर आहे. काय असू शकेल? एकच असा एक संच तुमच्याजवळ लिहिला आहे की त्याच्यामध्ये एकच घटक आहे. काल एक उदाहरण आलं बघा, एक सममूळ संख्यांचा संच लिहा. सम पण पाहिजे आणि मूळ पण पाहिजे. त्याचं उत्तर काय आलं सांगा बरं? फक्त एकच घटक आला. कुठला? 2. ह्याच्यामध्ये एक आणि एकच घटक आहे. बरोबर आहे? ज्या संचामध्ये एक आणि एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणायचं. का अवघड आहे का सांगा? ही व्याख्या तुम्ही तुमच्या भाषेत लिहिणार आहात.
ज्या संचामध्ये एक आणि एकच घटक असतो. तुम्ही उदाहरण कुठलंही तयार करा, असं करा, काहीही करा. समजा 100 ही एक संख्या लिहा, एक घटक संच, एकच घटक असणारा संच म्हणजे एक घटक संच. याची व्याख्या तुमच्या भाषेमध्ये लिहिणार आहात. 1, 2, 3 उदाहरणं तुम्ही लिहिणार आहात. रिक्त, रिकामा, ज्याच्यामध्ये एकही घटक येणार नाही, ज्याच्यामध्ये एकही घटक येणार नाही. तुमच्या गल्लीमधल्या 20 फूट उंचीच्या स्त्रियांचा संच लिहा. तुमच्या गावामधल्या 20 फूट उंचीच्या स्त्रियांचा संच लिहा, ज्यांची उंची 20 फूट असायला पाहिजे. अशी सगळ्यांची नावं लिहून ठेवा. 20 फूट असणार काय? नाही, इम्पॉसिबल. तो रिकामा संच आहे. असा त्रिकोण काढा की त्याला त्रिकोणाला 4 बाजू असायला पाहिजे. काढता येईल का आपल्याला? नाही काढता येणार. तो रिक्त संच असणार आहे. असे त्रिकोणाचे प्रकार लिहा की ज्याच्यामध्ये 4 बाजू असायला पाहिजे. रिक्त संच. एक गोंधळ लक्षात घ्या, या संचाला तुम्ही कुठे घेणार? हा संच रिक्त काय एक घटक संच होणार? कोण सांगते बघूया? नाही, हा रिक्त संच नाही. एक ह्याच्यामध्ये 0 हा एक घटक आहे. 0 सन्मानानं लिहायचं आहे. 0 हे सुद्धा एक भारतीयांनी लावलेला तसा तो शोध आहे. द गुड कॉन्ट्रीब्युशन इन मॅथमॅटिक्स आहे ते. 0 म्हणजे रिकामा संच नव्हे बरं का, त्याच्यामधला एक तो घटक आहे. म्हणजे हा रिक्त संचाचं उदाहरण नाही आहे, हे एक घटक संचाचं उदाहरण आहे. हे नीट समजून घ्या. नल सेट हा असाही दाखवला तो 0 सुद्धा नाही असं त्याला म्हणायचं असतं. हा एक घटक संच आहे. शांत संच. काय विचार करून सांगा. शांत संच म्हणजे काय असेल? शांत, त्याच्या खाली लगेच अनंत संच असं लिहिले बघा. शांत संच आणि अनंत संच. आता जर शांत संचामधलं उदाहरण म्हणायचं म्हणलं तर तुम्हाला माहीत असणाऱ्या सगळ्या समसंख्या लिहा, पण 100पेक्षा लहान असायला पाहिजेत किंवा 10पेक्षा लहान असायला पाहिजेत. आता 10पेक्षा लहान असणाऱ्या समसंख्या लिहा. 2, 4, 6, 8. 10पेक्षा लहानमध्ये 10 नाही आहे. एवढ्याच संख्या येणार. याचे घटक किती झाले आपण मोजू शकतो बघा. 1, 2, 3, 4. 4 घटक. घटकांची संख्या आपण निश्चितपणे सांगू शकतो किती घटक येणार ती. ज्या संचाचे घटक आपल्याला निश्चितपणे मोजता येतात त्याला शांत संच म्हणायचं. आणि असा प्रश्न आला, तुम्हाला माहीत असणाऱ्या सगळ्या विषम संख्या लिहा, सगळ्याच. आता हे काम मात्र 1, 3, 5 हे कंटिन्युअसली चालत राहणार आहे. ह्याचे घटक किती येतील हे सांगता येणार नाही, म्हणून ह्याला अनंत संच म्हणायचं. ज्या संचाच्या घटकांची संख्या निश्चित किती येणार ती सांगता येणार नाही, ज्या संचाचे घटक निश्चित मोजता येणार नाहीत, ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते, ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते, मोजता येत नाहीत, अशा संचाला अनंत संच म्हणायचं. ज्या संचामधील घटकांची संख्या ही मोजता येते, मर्यादित असते, ते सगळे शांत संच. आता हा रिक्त संच किंवा एक घटक संच हा सुद्धा शांत संचच येणार आहे. म्हणजे रिक्त संच आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या ही मर्यादित आहे, हा सुद्धा आपल्याला याच्यातल्या घटक काहीच नाही असं आहे, याच्यामध्ये एकच घटक आहे असं. ज्या संचाचा फक्त एकच घटकाचा समावेश होतो त्याला एक घटक संच म्हणायचं. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणायचं. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचामधल्या घटकांची संख्या मर्यादित आहे, मोजू शकतो, अशांना शांत म्हणायचं. आणि अनंत म्हणजे ज्या घटकांची संख्या आपल्याला मोजता येणार नाही, सांगता येणार नाही, अशा संख्यांच्या संचाला अनंत संच म्हणायचं. लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या? ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या व्याख्या तुम्ही लिहून काढायची एकदा, म्हणजे त्याचा अर्थपूर्णता तुमच्या लक्षात येते. एकदा लिहिल्यानंतर अनंत संच म्हणजे काय, रिक्त संच म्हणजे काय हे लिहिलं ना, जरासं आपल्याला पुढच्यासाठी नक्की हे पुन्हा पुन्हा वाचावायची गरज नाही. अनंत संच म्हणजे काय आणि रिक्त संच म्हणजे काय याचं ॲप्लिकेशन, या 4ही उदाहरणाचं ॲप्लिकेशन, 4ही प्रकारच्या संचाचं युजेस करून आपल्याला 1.2 सोडवायचं आहे. कसं सोडवायचं आहे बघूया आता जरासं. 1.2 मधली उदाहरणं तुम्ही याचं वर्गीकरण करायचं आहे. आता आणखीन एक शब्द राहिला बघा. आता आणखीन एक संचाची तुम्हाला ओळख असू दे. समान संच म्हणजे काय हा एक 5वा भाग याच्यामध्ये असू दे. समान संच. समान संच म्हणजे असं नाही का, समजा एक घटक, एक संच मी असा लिहिला आहे, 1, 2, 3 असे संच आहेत, असे घटक आहेत त्याचे. बीमध्ये 3, 2, 1 याच्यामध्ये पण 3 घटक आहेत, याच्यामध्ये पण 3 आहेत. पण ह्याच्यामधला प्रत्येक घटक ह्यात आहे की नाही बघा, नेमके तेच घटक आहेत की नाही बघा. ज्या 2 संचाचे घटक सारखे असतात त्या 2 संचांना समान संच म्हणतात.
ही पाचवी व्याख्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ज्या दोन संचाचे घटक नेमके तेच असतात, सारखे असतात, त्या दोन संचांना समान संच असे म्हणतात. आता आपण अभ्यास 1.2 मधली काही गणितं आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. बघूया तर मग पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणते संच समान आहेत आणि कोणते नाहीत ते सकारण लिहा. कोणते संच समान आहेत आणि कोणते सकारण नाहीत ते लिहा असं त्यांचं मत आहे. कोणते संच समान आहेत आणि कोणते संच समान नाहीत ते सकारण लिहा. बघूया तर मग पहिला प्रश्न. ए हा संच असा आहे, ए हा संच असा आहे की त्या संचामध्ये एक्स असा आहे की 3x - 1 बरोबर 2 असा आहे. बी हा संच असा आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि पण ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघा बी हा संच कसा आहे बघा. एक्स असा की एक्स ही नैसर्गिक आहे आणि काही नाही बघा बरं, मूळ पण नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्या संयुक्त संख्या याची थोडीशी ओळख आहे तुम्हाला, नसेल तर अजून एकदा बघून घेऊया आपण. ह्या दोन्ही पण प्रकारची ती नाही आहे. आणि तिसरा संच जो आहे त्या संचामध्ये एक्स असं की एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स ह्या नैसर्गिक संचाचा घटक आहे आणि एक्स इज लेस दॅन 2 असे ते संच दिलेले आहेत. आता संचाचे घटक नेमके तेच आहेत की नाही बघायला संचाचे घटक आपल्याला माहीत असायला पाहिजेत. आणि हे तीनही संच त्यांनी गुणधर्म पद्धतीने दिलेत. आता त्याची आपल्याला यादी बनवायला पाहिजे, होय की नाही. आता एमध्ये कोण कोण येणार, बीमध्ये कोण कोण येणार आणि सीमध्ये कोण कोण येणार ह्याचा विचार आपण करूया. त्याची यादी बघूया. ए संच हा कुठल्या पद्धतीत आहे सांगा. ही गुणधर्म पद्धतीमध्ये आहे आणि त्याची आता यादी बनवूया. आता गुणधर्म पद्धतीनं सोडत असताना याचं जे उत्तर येणार आहे या समीकरणाचं, त्या समीकरणाचं जे उत्तर आहे ते म्हणजे आपल्या प्रश्न म्हणजे तो त्याचा घटक, होय की नाही. बघूया तर मग एमध्ये कोण येणार बघा. ह्याचं उत्तर, हे जे समीकरण आहे अशी सोपी समीकरणं 8व्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकला होता बघा बरं. असं का आठवतं का. ह्याचं उत्तर काय येणार, कसं होणार सांगा. 3x बरोबर 2 हे -1 बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजू जाणार, ते काय होणार सांगा, +1 होणार. 3x बरोबर 2 आणि 1 3 होणार आणि हे 3 याला भागिले होणार. x बरोबर किती उत्तर आलं सांगा, 1. म्हणजे ए संचाचे घटक ही झाली त्याची गुणधर्म पद्धती. यादी पद्धतीमध्ये अगोदर लिहिल्याशिवाय आपल्याला त्याचं घटक नेमके त्याचं बघता येणार नाही. बी संचामध्ये कोण आहे बघूया. बी संचामध्ये कोण आहे बघा. बी एक्स ही नैसर्गिक संख्या जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हा कोण सांगते रे, अशी संख्या आहे बघा. विशेषतः स्कॉलरशिपला वगैरे बसणाऱ्या मुलांच्यासाठी हा भाग महत्त्वाचा होता. एक ही संख्या अशी आहे बरोबर बाळानं, ती मूळसुद्धा नाही आणि संयुक्तसुद्धा नाही, म्हणून तिचं उत्तर येणार आहे बी या संचाचा डायरेक्ट एक घटक येणार आहे, तो एक. आता अशा नैसर्गिक संख्या लिहा की त्याच नैसर्गिक संख्या 2पेक्षा कमी पाहिजे. नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 पण ती 2पेक्षा लहान पाहिजे. सीमध्ये काय येणार सांगा बरं. आता याचं निरीक्षण करा. याच्यामध्ये जो घटक आहे तोच याच्यामध्ये आहे, तोच याच्यामध्ये आहे. म्हणून हे तीनही संच ए समान बी समान सी, तीनही संचाचे घटक नेमके तेच आहेत, म्हणून हे समान संच येईल. आलं लक्षात, समजलं सगळे ना. ह्याला म्हणायचं समान संच. ह्या उदाहरणामध्ये दिलेले तीनही संच हे समान संचाचे उदाहरण आहेत. हां, आता ए आणि बी बद्दलचं बघूया. पुढचे प्रश्न बघा बरं. आता ए आणि बी हे दोन संच समान आहेत का ते सकारण सांगा. सकारण म्हणजे नेमके तेच घटक असतील तर ते समान आहे, नाही तर नाही आहे. बघूया मग पुढच्या उदाहरणामध्ये जाऊया. नेमके तेच घटक आहेत का नाही बघायचं. आता दुसरं गणित जरासं डोळ्यात तुम्हाला घाला तोपर्यंत पटपट पटपट आणि तुम्ही निर्णयापर्यंत या. एकदमच सोपा प्रश्न म्हणजे येणार नाही आहे तसंच, पण थोडंसं आपल्याला गुणधर्म यादी रूपांतरित होता आलं पाहिजे आणि मग आपल्याला तिथं जाता आलं पाहिजे. तेवढं तरी काम आपल्याला असायला पाहिजे ना, हो की नाही. नाहीतर ते मग एकदमच अगदी चॅलेंज नसल्यासारखा भाग होऊन जाईल. थोडासा विचार करायची सवय आपल्याला लागली पाहिजे, आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे, आपल्यामध्ये त्या गणिताला सामोरं जाण्याची ताकद आली पाहिजे, त्याच्याकडं तेवढ्या उत्साहानं आनंदानं ते हाताळता आलं पाहिजे, नाही का. प्रश्न दुसरा मधलं गणित काय बघा. प्रश्न दुसऱ्यामध्ये ए हा संच आहे. ए हा संच आहे. काय संचामध्ये म्हणले बघा बरं. ए हा संचामध्ये असं लिहायचं आहे, सम असलेल्या मूळ संख्या लिहायच्या आहेत. हा गुणधर्म त्याचा जरा वेगळ्या पद्धतीने मांडला परत. आणि बी ह्या संचामध्ये ए असा पाहिजे की ते 7x - 1 बरोबर 13 या समीकरणाचं समाधान करणारा चल पाहिजे. कालच्या तासाच्या वेळेला हा भाग बघितला होता आपण. मूळ संख्या
ज्याचे एक शिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाहीत. हां 2 3 5 7 9 नाही 11 13 ह्या सगळ्या मूळ संख्या होत्या. पण त्या सगळ्या मूळ संख्यांचं निरीक्षण केलं त्याच्यामध्ये एकच संख्या अशी आहे की ती सम आहे. बघा कोणती रे? हा कोण सांगते बघूया. हा कोणती संख्या? यस 1 आणि 1च. निश्चितपणे एमध्ये एकच घटक येणार, तो येणार 2. बरोबर बाळांनो. आता बीमध्ये जाऊया. या समीकरणाचं समाधान करणारी संख्या चल, या समीकरणाचं समाधान करणारं उत्तर म्हणजे कोणाची किंमत सांगा? एक्सची किंमत. 7x बरोबर 13 अधिक 1 होईल. 7x बरोबर 13 ने किती झालं सांगा? 14. x बरोबर 14ला कितीने भागिले होणार? हा 7नं. 7 1 7 7 2 14. या समीकरणाचं एक्सच्या चलाची जी किंमत असणार आहे तो म्हणजे आपल्या ह्या बी संचाचा घटक आहे. आलं लक्षात? तो म्हणजे त्या बी संचाचा तो घटक आहे. तर त्याच्यामध्ये येणार आहे बीमध्ये किती येणार सांगा बरं? 2. आता नीट निरीक्षण करा. 7x वजा 1 हे वजा 1 13 झाले, हे अधिक झालं, त्यानंतर 14ला 7नं भागाकार झाला आणि त्याचं उत्तर आलं 2. म्हणजे या समीकरणाचं उत्तर 2 होतं. एचे पण घटक 2च आहे, बीचा पण घटक 1च आहे. म्हणून ए आणि बी हे दोन्ही संच कसले संच आहेत सांगा बाळांनो? समान संच आहेत. ओके, ही होती समानता. प्रश्न 3. पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण सांगा. पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत? रिक्त पहिला प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये रिक्त संचाच्या बाबतीमध्ये पहिला प्रश्न बघूया. रिक्त म्हणजे रिकामा संच असायला पाहिजे, नाही का? रिकामा संच कोणता आहे ते ओळखायचं आहे. आणि मग ज्याच्यामध्ये एकही घटक असत नाही, शून्यसुद्धा नाही, शून्यसुद्धा सन्मानानं लिहिलेला एकमेव घटक आहे, तो एक घटक संच होईल, नाही का? तर शून्य हा संच एक घटक संच असणार आहे, म्हणून त्याला आपण रिक्त संचामध्ये नाही घेणार आपण. हां बघूया. या संचामध्ये पहिलं काय म्हटलं बघा. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. हां पहिला ए संच आपल्याला असा लिहायचा आहे की तो परत एकदा बघा तो काय आहे प्रश्न 3. ए हा संच असा लिहायचा आहे शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. सांगा बाळांनो शून्याची सुरुवात कशापासून होते? नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून होते? नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून होते? शून्यापासून होते का? नाही. कशापासून होते? 1 ही सर्वात लहान संख्या आहे निसर्गामधली, नैसर्गिक संख्या संचामधली. बरोबर ना? त्यामुळं शून्य ही एक शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या काय असणार? नसणार आहे. म्हणून त्यासाठी काहीही नाही, तो नक्की रिकामा संच असणार आहे, रिक्त संच. म्हणून उत्तर लिहिणार आहे ए हा रिक्त संच आहे. बीसाठी मात्र बघा बरं, त्यांनी या समीकरणाचं समाधान x वर्ग बरोबर 0. x बरोबर किती येणार? 0 येणार. याचं उत्तर 0 येणार. हा आता सांगा बीला आपण रिक्त संच म्हणू का? म्हणूया काय? रिक्त संच आहे का? नाही. 0 हा एकमेव घटक आहे त्याचा, आणि त्यामुळे ह्याला रिक्त संच घेणार का एक घटक संच घेणार? हा अगदी बरोबर, एक घटक संच घेणार. त्यानंतर आणखीन एक उत्तर आहे बघा. असं पाहिजे. तिसऱ्या समीकरणामध्ये त्याने एक समीकरण दिलं बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये 5x वजा 2 बरोबर 0. पुन्हा कंडिशन नीट बघा. त्यातून x जे उत्तर येणार आहे ते नैसर्गिक संख्या संचामधलंच पाहिजे. बघा नीट. हां तुम्हाला जी x ची किंमत येणार आहे ती नैसर्गिक संख्यामध्ये पाहिजे. x बरोबर आलं 2, 5x बरोबर 2 आलं, x बरोबर आलं 2/5, नाही का? आता ही 2/5 ह्याला जर भाग गावला तर याचं उत्तर येणार 0.4. एकापेक्षा लहान आहे. एकापेक्षा लहान संख्येला भाग जात नाही, b/4 असं होणार. एकापेक्षा लहान असणारी संख्या आहे, आणि एकापेक्षा लहान असणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्यामध्ये स्थान नाही आहे. नैसर्गिक संख्या ह्या 1 2 3 4 असं होणार आहेत. एकापेक्षा लहान नाही चालणार. म्हणजे ह्या सीचं सुद्धा संचाचं उत्तर लिहिणार आहे. पण काय लिहिणार आहे? काहीही घटक नाही, तो काय लिहिणार आहे सांगा बरं? रिक्त संच. परत एकदा बघा. ए हा रिक्त संच आहे, बी हा एक घटक संच आहे, सी हा सुद्धा आपल्याकडं रिक्त संच आलेला आहे. असं हा भाग होता. प्रश्न 4 जरा पुढं बघा. शांत संच आणि अनंत संच. सोपं आहे. शांत ज्याचे घटक नक्की मोजता येतात, सांगता येतात, तो शांत. आणि ज्यांचे घटक असे अमर्याद असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा बरं? आपण अमर्याद असणारे काय म्हणतो सांगा आता आपण त्याला? हां अमर्याद म्हणजे हा इनफायनाईट किंवा हा अनंत संच. बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटले बघा. आता पहिला प्रश्न
एक्स हे एक कुणापेक्षा लहान आहे, 10पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. 10पेक्षा सगळ्या नैसर्गिक संख्या लिहायच्या आहेत आणि 10पेक्षा लहान लिहायच्या आहेत. कोण कोण? 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 येणार का? नाही. मग किती घटक झाले? 9. मग कुठल्या संचामध्ये घेणार ह्या एला? सांगा बघूया. ए हा संच कसला येणार? अगदी बरोबर, शांत संच येणार. बी हा संच काय म्हटले बघा जरा. बी हा संच जरा असं अर्थपूर्णता समजून घ्या बी ह्या संचाबद्दल. बी ही संकल्पना कशी आहे बघा जरासं. हां, त्याचा अर्थ समजला की झालं तुम्हाला. बाकी फारसं थोडंसं अर्थ समजणे, नवीन गोष्टी काय आहेत तुम्हाला, त्यामुळे थोडंसं ते वेगळं वाटतंय. कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना आपल्याला थोडंसं ते वेगळं दिसतं. तर वाय ही कसली संख्या पाहिजे बघा? पूर्णांक. हां, पूर्णांक. वाय ही संख्या वजा 1पेक्षा लहान पाहिजे. वाय ही संख्या वजा 1पेक्षा लहान पाहिजे. वजा 1पेक्षा लहान पाहिजे आणि ती पूर्णांकामधली पाहिजे. आता पूर्णांक म्हणजे होता तो संच होता बघा, पूर्णांक संख्यांचा संच आहे तो. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये 0 1 2 असं डॉट 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 होतं आणि वजा 1 वजा 2 वजा 3 हे पण असं अनंतपर्यंत असायचं. आणि वजा 1पेक्षा लहान असणाऱ्या सगळ्या संख्यांना आपण घ्यायच्या आहेत. इकडच्या सगळ्या संख्या ह्या लहान येणार आहेत. म्हणजे बी संचाचे घटक कोणते कोणते येणार बघा. आता वजा 1पेक्षा लहान पाहिजे म्हणजे कुठून सुरुवात होणार सांगा? वजा 1पेक्षा लहान असणाऱ्या सगळ्या संख्या. वजा 1पेक्षा पण लहान कोण कोण घेऊया? म्हणजे वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 ह्या सगळ्या संख्या सायमल्टेनियसली कशा होत जाणार आहेत? लहान 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 होत जाणार आहेत. म्हणजे बी हा संच कसला संच घेणार तुम्ही सांगा? बी हा संच अशी सगळी मांडणी संपणार आहे का सांगा आपली? नाही संपणार. मग ह्याला संचाला काय म्हणणार आहे? वजा 1पेक्षा लहान असणाऱ्या अशा अनंत लाखो करोडो संख्या आपल्याजवळ आहेत ज्या मोजता येणार नाहीत. म्हणून ह्या संचाला कसला संच म्हणणार सांगा? हां, कसला संच म्हणणार? अनंत संच. इनफायनाईट, अनंत संच. सी, तुमच्या 9वीच्या वर्गातील संच. 9वीच्या वर्गातली मुलं मोजू शकतो. हां, इचलकरंजी शहरातली 9वी सगळी मोजू शकतो. आपल्या तालुक्यातली सगळी मुलं आपण मोजू शकतो. जिल्ह्यातल्या मुलांची संख्या मोजून ठेवलेली आहे. हां, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण ऑफिसला म्हणजे की ह्या सगळ्या मुलांची संख्या आपल्याला माहिती आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, ती मोजू शकतो. हां, लाखात असतील तरी पण ते मोजू शकतो ना. तर ते मग कसला संच म्हणणार? शांत की अनंत? शांत बाळानो. तुमच्या गावातील रहिवासी, अरे आमच्या गावात फार माणसं आहेत नाही, ती मोजता येतात, होय की नाही? मग तो पण कसला संच होणार सांगा? शांत संच होणार. तुमच्या प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच, उपकरणंसुद्धा आपण मोजू शकतो नाही का? आता पूर्ण संख्यांचा संच, पूर्ण संख्या, सगळ्याच संख्या पूर्ण संख्या आणि परिमेय संख्या ह्या आपण मोजू शकतो का? ह्या मोजता येतील का? नाही मोजता येणार. म्हणजे 6वं पूर्ण संख्या आपल्याला सगळ्या मोजता येणार नाहीत. शेवटचं परिमेय संख्या ह्याही आपल्याला सगळ्या मोजता येणार नाहीत. म्हणून या संख्यांना आपल्याला अनंत संख्यामध्ये घ्यावं लागेल. कुठलं बघा अनंतमध्ये? हा दुसऱ्या प्रश्नामध्ये बी संच जो होता तो अनंतमध्ये आला. सगळ्या पूर्ण संख्या म्हणजे कितवा प्रश्न आहे बघा बरं? 6वा प्रश्न आहे, तो आला. आणि 7वा प्रश्न हे जे 3 संच आले, 6वा 7वा आणि दुसरा हा बी संचाचा होता तो. हे संच अनंत संचामध्ये आपण का घेणार सांगा? त्याच्यामध्ये निश्चित संख्या मोजता येणार नाही, अमर्याद असे घटक आहेत. जसं की प्रयोगशाळेतील प्रयोगाचा उपकरणांचे संच, उपकरणं सगळी मोजता येतात बरं का. ही संकल्पना शांत संच आणि अनंत संचाची डोळ्यासमोर आल्यानंतर आजचा तास सगळ्यांनी शांतपणे केलेला आहात. तुम्हाला अभ्यासाचं किंवा घरचं कामही तुम्हाला मी भरपूर दिलेलं आहे. अभ्यासात राहाल, पुन्हा एकदा ते बघाल, आपल्या मैत्रिणींना, विद्यार्थी मैत्रिणींना नक्की मदत कराल. सर्वांना हा व्हिडिओ शेअर कराल. सगळ्यांनी अभ्यासात राहूया. आणि सर्वांना पुढच्या तासाच्या वेळेला आपण जरूर निश्चितपणे भेटूया. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद बाळांनो.